साऊंड ज्यावेळेस आपण म्हणतो तर साऊंड म्हणजे आपण काय कन्सिडर करतो, जे काही आपल्या कानी पडतं किंवा जे काही आपल्याला ऐकू येतं त्याला आपण साऊंड बोलतो. बट नेचरमध्ये असे काही साऊंड्स आहे की जे ह्युमन इयर किंवा आपण डिटेक्ट करू शकत नाही. ते साऊंड कोणते आहे त्याचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. साऊंडच्या फ्रिक्वेन्सीच्या आधारावर ते साऊंड आपण डिफरंट कॅटेगरी किंवा डिफरंट रेंजेसमध्ये डिस्क्राईब करू शकतो. त्यामध्ये 3 रेंजेस आपल्याला कन्सिडर करायचे आहे. ऑडिबल, इन्फ्रासाऊंड आणि अल्ट्रासाऊंड अशा 3 रेंजेस आपल्याला कन्सिडर करायच्या आहे. आपण साऊंडची फ्रिक्वेन्सी मेन्शन करतो. साऊंडची फ्रिक्वेन्सी आपण नेहमी कशामध्ये मेजर करतो, युनिट हर्ट्समध्ये. करेक्ट. फ्रिक्वेन्सी आपण नेहमी हर्ट्स या युनिटमध्ये मेजर करतो. मग फ्रिक्वेन्सीची ही जी व्हॅल्यू आहे त्याच्या अकॉर्डिंग साऊंडच्या काय काय रेंजेस पडतात किंवा काय काय रेंजेस आपल्याला कन्सिडर करायचे ते आपण बघूया. सो यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला व्हॅल्यूज कन्सिडर करायच्या. फर्स्ट व्हॅल्यू आहे 20 हर्ट्स. 20 हर्ट्स आहे म्हणजे दिस इज फ्रिक्वेन्सी. आणि नेक्स्ट व्हॅल्यू तुम्हाला कन्सिडर करायची 20,000 हर्ट्स. 20 हर्ट्स आणि 20,000 हर्ट्स. 20,000 हर्ट्स याला आपण असं लिहू शकतो 20 × 10³ हर्ट्स. करेक्ट. 20 × 10³ हर्ट्स. 10³ हर्ट्स म्हणजे काय, किलो हर्ट्स. सो दिस रेंज इज 20 to 20 किलो हर्ट्स. तुम्ही 20 हर्ट्स टू 20,000 हर्ट्स बोला किंवा 20 हर्ट्स टू 20 किलो हर्ट्स बोला. ओके. या 2 व्हॅल्यू आपल्याला कन्सिडर करायच्या आहे आणि याच्या बेसिसवरती हे 3 रेंजेस काय ते आपल्याला चेक करायचे आहे. तर यामध्ये जे काही साऊंड किंवा जे काही साऊंडची जी फ्रिक्वेन्सी ती फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्स टू 20 किलो हर्ट्स या रेंजमध्ये पडते. म्हणजे ह्या ठिकाणी येते, या रिजनमध्ये लाई डाऊन करते. त्या साऊंडला बोलतात ऑडिबल साऊंड. त्याला काय बोलतात, ऑडिबल. ऑडिबल म्हणजे काय, ऐकू येणारं. कोणाला ऐकू येणारं, ह्युमन इयरला ऐकू येणारं. ऑडिबल साऊंड विच कॅन बी डिटेक्टेड बाय ह्युमन इयर. त्यामुळे आपण जे काही साऊंड ऐकतो आपल्या कानी जे काही पडतं, फॉर एक्झाम्पल मी बोलते, कुठे म्युझिक चालू आहे, बाहेर गाड्यांचा आवाज येतोय, तर हे जे सगळे काही साऊंड जे आपल्या कानी पडत आहे ते सगळे साऊंड जे असणार त्या साऊंडची फ्रिक्वेन्सी असणार आहे इन बिटवीन 20 हर्ट्स टू 20 किलो हर्ट्स. त्यामुळे 20 हर्ट्स टू 20 किलो हर्ट्स ह्या रेंजमध्ये असणाऱ्या साऊंडला बोलतात ऑडिबल साऊंड, की जे आपण ऐकू शकतो. कळलं इथपर्यंत. 20 हर्ट्स टू 20 किलो हर्ट्स और 20 हर्ट्स टू 20,000 हर्ट्स. आता बाकीचे साऊंड कोणते असणार आहे, काही साऊंड असे असतील की जे 20 हर्ट्सच्या खाली असतील. राईट. 20 हर्ट्सच्या खाली असतील. काही साऊंड असे असतील की 20 किलो हर्ट्सच्या त्या वर असणार आहे. म्हणजे 20 हर्ट्सपेक्षा कमी असणार आहे आणि 20 किलो हर्ट्सपेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी असणारे काही साऊंड्स असणार आहे. तर जे साऊंड 20 हर्ट्सपेक्षा कमी असतात म्हणजे किंवा ज्या साऊंडची फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्सपेक्षा कमी असते त्याला बोलतात इन्फ्रा. त्याला काय बोलतात, इन्फ्रासाऊंड. साऊंड विथ फ्रिक्वेन्सीज लेस दॅन 20 हर्ट्स विच आर नॉट ऑडिबल टू ह्युमन आर कॉल्ड एज इन्फ्रासाऊंड. ठीक आहे. ह्युमनला ऑडिबल नाही, ह्युमनला ऑडिबल फक्त ही रेंज आहे. त्याच पद्धतीने 20 किलो हर्ट्सच्या वर असणार म्हणजे 20 किलो हर्ट्सपेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी असणार जे साऊंड आहे, जे अगेन ह्युमन इयरला ऑडिबल नाही आहे, त्या साऊंडला बोलतात अल्ट्रासाऊंड. त्याला काय बोलतात, अल्ट्रासाऊंड. तर अशी असते फ्रिक्वेन्सीची रेंज. समजलं, इन्फ्रा, ऑडिबल आणि अल्ट्रासाऊंड. तर इन्फ्रासाऊंड म्हणजे याची फ्रिक्वेन्सी किती असणार आहे, इट विल बी लेस दॅन 20 हर्ट्स. असे साऊंड की ज्याची फ्रिक्वेन्सी लेस दॅन 20 हर्ट्स आहे. या केसमध्ये फ्रिक्वेन्सी असणार आहे ग्रेटर दॅन 20,000 हर्ट्स किंवा ग्रेटर दॅन 20 किलो हर्ट्स. आणि इथे रेंज असणार आहे 20 हर्ट्स टू 20,000 हर्ट्स. तर हे झाले ऑडिबल साऊंड. समजलं, एकदम सिंपल आहे. 2 व्हॅल्यू लक्षात ठेवा, 20 हर्ट्स 20 किलो हर्ट्स, त्यामध्ये असणारे ऑडिबल. 20 हर्ट्सपेक्षा खाली असेल दॅट इज इन्फ्रा. 20,000 हर्ट्सपेक्षा वरती असेल दॅट इज अल्ट्रा. अल्ट्रा वर्ड आहे. अल्ट्रा वर्ड म्हणजे काय, हायर लेवलच असणार आहे. असं लक्षात राहत नसेल तुम्ही असं बघू शकता, इथे आय आहे इन्फ्राचा, यू आहे अल्ट्राचा. आय आधी येतो, यू नंतर येतो. राईट. त्या लॉजिकने सुद्धा तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. बट एवढं करण्याची गरज नाही, कारण आपल्याला अल्ट्रा हा शब्द पण बऱ्याचदा वापरतो. त्यामुळे अल्ट्रा म्हणजे थोडं हायर लेवलचं आहे हे आपल्याला माहिती असतं. सो इन्फ्रासाऊंड, ऑडिबल साऊंड आणि अल्ट्रासाऊंड. इन्फ्रासाऊंडचे एक्झाम्पल काय आहे त्याचे एक्झाम्पल आपण कन्सिडर करू शकतो. साऊंड बाय पेंडुलम. पेंडुलम जो असतो, पेंडुलम ज्यावेळेस मोशनमध्ये असतो त्याचा जो साऊंड असतो तो साऊंड आपल्याला ऐकू येत नाही. तो दिस साऊंड फॉल्स इन कॅटेगरी ऑफ इन्फ्रासाऊंड. अनदर एक्झाम्पल अर्थक्वेक. ज्यावेळेस भूकंप होतो, अर्थक्वेक, किंवा आपण असं बोलू शकतो अजून व्होल्कॅनिक इरप्शन. व्होल्कॅनिक इरप्शन म्हणजे काय, ज्वालामुखीचा उद्रेक ज्यावेळेस होतो, ज्यावेळेस भूकंप होतो त्यावेळेस काय होतं की अर्थ जे आहे, अर्थचा जो क्रस्ट आहे त्याची जी मुवमेंट असते, व्हायब्रेशन तिथे प्रोड्यूस होतं. हे जे व्हायब्रेशन आहे त्याची जी फ्रिक्वेन्सी असते दॅट फॉल्स इन इन्फ्रा साऊंड कॅटेगरी.
ठीक आहे. एक्झाम्पल लक्षात ठेवा, साऊंड बाय पेंडुलम किंवा अर्थक्वेक किंवा व्होल्कॅनिक इरप्शन, ज्वालामुखीचा ज्यावेळेस उद्रेक होतं त्यावेळेस जे काही व्हायब्रेशन्स असतात त्या व्हायब्रेशनची जी फ्रिक्वेन्सी आहे ते इन्फ्रासाऊंड कॅटेगरीमध्ये फॉल होते. आता हे जे इन्फ्रासाऊंड आहे, आपण बोललो की आपल्याला ऐकू येत नाही. इन्फ्रासाऊंड कोणाला ऐकू येतात? तर इन्फ्रासाऊंड ऐकू येतात सम ॲनिमल्स लाईक डॉग, त्यानंतर कॅट, बॅट म्हणजे काय? वटवाघूळ. ठीक आहे. डॉग, कॅट, बॅट्स, त्यानंतर डॉल्फिन, असे जे ॲनिमल्स असतात ते इन्फ्रासाऊंड डिटेक्ट करू शकतात. म्हणजे एवढ्या कमी फ्रिक्वेन्सीचे साऊंड त्यांना ऐकू येतात. त्यामुळे बघा, ज्यावेळेस भूकंप होणार असतो तर त्याची चाहूल आधीच पक्ष्यांना किंवा असे काही ॲनिमल्स असतात, म्हणजे कुत्रा असेल, मांजर असेल, डॉल्फिन असेल, पक्षी असेल, त्यांना आधीच त्याचा त्यांना अर्थक्वेक होणारे आधीच समजतं. हे का समजतं? कारण त्या फ्रिक्वेन्सीज ते सेन्स करू शकतात, त्यामुळे त्यांना ते समजतं. इव्हन इन्फ्रासाऊंडचा यूज करून एलिफंट जे असतात ते एलिफंट्स एकमेकांसोबत कम्युनिकेट करतात. एलिफंट्स किंवा इव्हन डॉल्फिन सुद्धा, डॉल्फिन्स हे काय करतात? इन्फ्रासाऊंडचा यूज करून एलिफंट्स आपल्या कळपासोबत कम्युनिकेट करू शकतात. म्हणजे सपोज एखादा एलिफंट त्याच्या कळपापासून दूर आहे, मग इन्फ्रासाऊंडचा यूज करून ते आपल्या कळपाला काही सिग्नल पाठवतात, कम्युनिकेट करतात. सेम फॉर डॉल्फिन. तर हे आहे इन्फ्रासाऊंड. समजलं इन्फ्रासाऊंड म्हणजे काय? फर्स्ट ऑफ ऑल, इन्फ्रासाऊंड आपल्याला ऑडिबल नसतं ह्युमनला. लेस दॅन 20 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी असणार जे साऊंड असणार ते सगळे असणार इन्फ्रासाऊंड. त्याचं एक्झाम्पल काय? पेंडुलमने प्रोड्यूस झालेलं साऊंड किंवा मग अर्थक्वेक जेव्हा होणार असतो त्यावेळेस जे व्हायब्रेशन्स असतात, तो जो साऊंड असतो त्या व्हायब्रेशनची जी फ्रिक्वेन्सी असते, दॅट इज एक्झाम्पल ऑफ इन्फ्रासाऊंड. इन्फ्रासाऊंड कोण डिटेक्ट करतं? इन्फ्रासाऊंड डिटेक्ट करतात सम ॲनिमल्स लाईक डॉग असेल, कॅट असेल, बॅट असेल, डॉल्फिन असेल, इव्हन एलिफंट सुद्धा इन्फ्रासाऊंडचा यूज करतात. त्यामध्ये तुम्ही हे मेन्शन करू शकता की एलिफंट कम्युनिकेशन करण्यासाठी, आपल्या ग्रुपसोबत कम्युनिकेशन करण्यासाठी इन्फ्रासाऊंडचा यूज करतात. ठीक आहे, समजलं ऑल अबाउट इन्फ्रासाऊंड. आता नेक्स्ट अल्ट्रासाऊंड. अल्ट्रासाऊंड म्हणजे काय? हाय फ्रिक्वेन्सीचा साऊंड असणार. आता बघा, यामध्ये जर तुम्ही फ्रिक्वेन्सीचा विचार केला, 20 हर्ट्ज टू 20 किलोहर्ट्ज आहे. 20 हर्ट्जपेक्षा कमी आहे, 20 किलोहर्ट्जपेक्षा जास्त आहे साऊंड असतो. हा अल्ट्रासाऊंड डिटेक्ट करू शकता ॲनिमल्स लाईक बॅट्स, ठीक आहे, त्यानंतर डॉल्फिन, काही इन्सेक्ट्स असतात, हे अल्ट्रासाऊंड डिटेक्ट करू शकता. इव्हन लहान मुलं, चिल्ड्रन अंडर एज ऑफ 5, 5 वर्षाच्या आतमध्ये असणारे, त्यापेक्षा कमी एज असणारे जे मुलं असतात ते सुद्धा अल्ट्रासाऊंडने डिटेक्ट करू शकतात. आणि त्यांचे ते अप टू 25 किलोहर्ट्ज एवढ्या हाय फ्रिक्वेन्सीपर्यंत साऊंड डिटेक्ट करू शकतात. 25 किलोहर्ट्ज एवढ्या हाय फ्रिक्वेन्सीपर्यंत चिल्ड्रन अंडर 5 आहे ते साऊंड डिटेक्ट करू शकतात. तर हे आहे एक्झाम्पल ऑफ अल्ट्रासाऊंड की कोणते ॲनिमल अल्ट्रासाऊंड डिटेक्ट करू शकतात. इव्हन बॅट, डॉल्फिन असे हे जे ॲनिमल्स आहे, लेट्स से बॅट जो आहे, बॅट हा अल्ट्रासाऊंड प्रोड्यूस सुद्धा करू शकतो, डिटेक्ट सुद्धा करू शकतो आणि प्रोड्यूस सुद्धा करू शकतो. या अल्ट्रासाऊंडचा यूज करून बॅट अंधारामध्ये उडू शकतात, ॲज वेल एज त्यांचं जेवण फाईंड करू शकतं. बॅट म्हणजे काय? वटवाघूळ. मग अल्ट्रासाऊंडचा यूज कसा करतात तर बघा, लेट्स से एक वटवाघूळ आहे, त्या अंधारामध्ये उडत आहे, डार्कमध्ये फ्लाय करत आहे आणि रस्त्यामध्ये एक काहीतरी ऑब्स्टॅकल आलं आहे. लेट्स से खूप मोठं झाड आलेलं आहे, ऑब्स्टॅकल आलेलं आहे. या बॅटमध्ये कपॅसिटी असते टू प्रोड्यूस अल्ट्रासाऊंड. अल्ट्रासाऊंड ज्यावेळेस तो प्रोड्यूस करेल, अल्ट्रासाऊंड या ऑब्स्टॅकलवरती येणार, ऑब्स्टॅकलवरून ते रिफ्लेक्ट होणार आणि बॅटचे जे इयर आहे, कान जे आहे, ते कान हे अल्ट्रासाऊंड सेन्स करतील. अल्ट्रासाऊंड सेन्स केल्यावर त्यांना समजेल की ओके, इथून रिफ्लेक्ट होऊन वेव्ह परत आलेली आहे, तिथे काहीतरी ऑब्स्टॅकल आहे, ॲज वेल ॲज हा ऑब्स्टॅकल किती अंतरावरती आहे याचं सुद्धा एस्टिमेट बॅटला समजतं. ऑब्स्टॅकल आहे, पहिली गोष्ट ते समजणार की चलो काहीतरी पुढे अडथळा आहे, ॲज वेल ॲज तो किती डिस्टन्सवरती आहे याचं सुद्धा एस्टिमेशन बॅटला समजतं. त्यामुळे अल्ट्रासाऊंडचा यूज बॅट फ्लाय करण्यासाठी करतो. क्लिअर आहे? समजले? इन्फ्रासाऊंड, ऑडिबल साऊंड अँड अल्ट्रासाऊंड. यामध्ये हे जे एक्झाम्पल आहे, जे बॅटचं मी सांगितलं किंवा एलिफंट कम्युनिकेट करतात, हे जे एक्झाम्पल आहे तुम्ही गुगलवरती बघा. याच्यात तुम्हाला डिटेलमध्ये खूप इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन मिळेल की कशा पद्धतीने एलिफंट्स एकमेकांशी कम्युनिकेट करतात युझिंग इन्फ्रासाऊंड, किंवा बॅट जे आहे, बॅट अल्ट्रासाऊंडचा यूज करून कशा पद्धतीने फ्लाय करतात किंवा कशा पद्धतीने आपलं जेवण फाईंड करतात, ती सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला गुगलवरती इझिली मिळेल. समजलं? इन्फ्रा, ऑडिबल, अल्ट्रा अगदी सिम्पल आहे. या व्हॅल्यूज लक्षात ठेवा. यापेक्षा खालचं इन्फ्रा, वरचं अल्ट्रा आणि ऑडिबल 20 हर्ट्ज टू 20 किलोहर्ट्ज. आता आपण ज्यावेळेस या फ्रिक्वेन्सीज बोलतोय तर बघा, इन्फ्रा असणार आहे लो फ्रिक्वेन्सी, करेक्ट. इन्फ्रा म्हणजे 20 हर्ट्जपेक्षा कमी, म्हणजे दिस इज लो फ्रिक्वेन्सी, दिस इज हाय फ्रिक्वेन्सी. त्यामुळे ज्यावेळेस आपण साऊंड वेव्हचं कन्सिडर केलं, लो फ्रिक्वेन्सी आहे, त्यामुळे साऊंड वेव्ह बघा, लेट्स से इथे 20 हर्ट्ज आहे, इथे 20 किलोहर्ट्ज आहे. दिस इज इन्फ्रा, ऑडिबल आणि अल्ट्रा. लो फ्रिक्वेन्सी आहे. लो फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? नंबर ऑफ रिपिटेशन. फ्रिक्वेन्सी कमी आहे म्हणजे नंबर ऑफ रिपिटेशन कमी आहे. नंबर ऑफ रिपिटेशन कमी आहे म्हणजे काय? सायकल जे आहे, नंबर ऑफ सायकल्स कमी आहे. त्यामुळे जर आपल्याला दाखवायचं असेल तर इन्फ्रासाऊंड आपण असं दाखवू शकतो इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी. ठीक आहे.
त्यापेक्षा हळूहळू जसं या फ्रिक्वेन्सी जसे जसे आपण ही स्केल बघू फ्रिक्वेन्सीज वाढत चाललेल्या आहे. ऑडिबलसाठी आपण असं दाखवू शकतो, ठीक आहे. नंबर ऑफ वेव्स इन्क्रीज होत आहे. इन्फ्रासाठी फ्रिक्वेन्सीज अशा होणार आहे. अजून नंबर ऑफ सायकल, थोडक्यात काय होतं, नंबर ऑफ सायकल जे ते वाढत आहे, नंबर ऑफ सायकल्स वाढत आहे, त्यामुळे अशी फ्रिक्वेन्सी असणार आहे. लो फ्रिक्वेन्सी, मीडियम फ्रिक्वेन्सी आणि हाय फ्रिक्वेन्सी अशा पद्धतीने आपण फ्रिक्वेन्सी वेव्हच्या फॉर्ममध्ये दाखवू शकतो. क्लिअर आहे इथपर्यंत? ओके. आता हे जे अल्ट्रासाऊंड आहे, अल्ट्रासाऊंड हे जे हाय फ्रिक्वेन्सी साऊंड आहे याचे बरेचसे ॲप्लिकेशन आहे. याचा यूज मेडिकलमध्ये किंवा टेक्नॉलॉजीमध्ये कसा केला जातो त्याचे 2-3 एक्झाम्पल आपल्याला डिस्कस करायचे आहे. युजेस और ॲप्लिकेशन ऑफ अल्ट्रासाऊंड वेव्ह. आपण जे अल्ट्रासाऊंड वेव्ह बघितलं हायर फ्रिक्वेन्सीचा ग्रेटर दॅन 20 kHz, या अल्ट्रासाऊंडचा यूज टेक्नॉलॉजीमध्ये कुठे होतं त्याचे काही एक्झाम्पल्स इथे बोर्डवर लिहिलेले आहे. सो फर्स्ट एक्झाम्पल सोनार. सोनार सिस्टीम असं आपण त्याला बोलतो. सोनार हे काय, सोनार दिस इज अ शॉर्ट फॉर्म. कसला शॉर्ट फॉर्म आहे? साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. मग हे सोनार सिस्टीम काय आहे, ती कशी वर्क होते, त्याचे ॲप्लिकेशन काय, ते सगळं आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. सोनार सिस्टीम काय असते, बेसिकली सोनार सिस्टीम याचा यूज होतो समुद्रामध्ये. कशासाठी यूज होतं? समुद्राची डेप्थ किती आहे ते फाइंड करण्यासाठी सोनारचा यूज होऊ शकतो. किंवा मग समुद्राच्या तळाशी लेट्स एखादा शिप आहे, ठीक आहे, शिप पडलेला किंवा एखादा लॉस्ट ऑब्जेक्ट आहे, तो ऑब्जेक्ट कुठे आहे, कसं आहे, त्या गोष्टी आपण सोनार सिस्टीमचा यूज करून फाइंड करू शकतो. इव्हन शत्रूची एखादी सबमरीन असेल पाण्यामध्ये, मग ती सबमरीन डिटेक्ट करणं, ह्या सुद्धा गोष्टी सोनार सिस्टीमचा यूज करून होतात. देन कम्युनिकेशन बिटवीन शिप. समुद्रामध्ये जर शिप्स असतील त्याच्यामध्ये कम्युनिकेट करण्यासाठी, त्या 2 शिपमध्ये कम्युनिकेशन करण्यासाठी अल्ट्रासाऊंडचा यूज होतो. नेक्स्ट ॲप्लिकेशन टू लोकेट क्रॅक और इंटरनल डिफेक्ट्स इन मेटल ब्लॉक. इंडस्ट्रीमध्ये मोठे मोठे मेटल ब्लॉक्स असतात. आता हे जे मेटल ब्लॉक्स, काही ॲप्लिकेशन्स असे असतात की हे मेटल ब्लॉक जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही डिफेक्ट नको असतो, काही क्रॅक नको असतो, काही होल्स नको असतात. मग हे डिटेक्ट करण्यासाठी अल्ट्रासाऊंडचा यूज केला जातो. आता बघा, एखादा मेटल आहे, मेटलचा मोठासा ब्लॉक आहे, त्याच्या आतमध्ये लेट्स इथे कुठेतरी क्रॅक आहे, तो आपल्याला डोळ्याने दिसणार नाही. मग हा क्रॅक आहे की नाही, मेटलमध्ये काही प्रॉब्लेम आहे की नाही, काही डिफेक्ट आहे की नाही, ते चेक करण्यासाठी अल्ट्रासाऊंडचा यूज केला जातो. लेट्स से काय करते, यामध्ये हा जो ब्लॉक आहे, ह्या ब्लॉकमधनं अल्ट्रासाऊंड वेव्स पास केले जातात. या साईडला एक डिटेक्टर किंवा रिसिव्हर असतो, रिसिव्हर किंवा डिटेक्टर असतो. जर ह्या मेटलमध्ये काहीच ब्लॉक्स नसतील किंवा काही प्रॉब्लेम नसेल, काही डिफेक्ट नसेल, तर काय होणार आहे, हे जे अल्ट्रासाऊंड वेव्ह आहे ॲज इट इज पुढे पास होणार आहे. त्यामुळे आपण डिसाईड करू शकतो, कन्क्लूड करू शकतो की मेटल ब्लॉकमध्ये काही प्रॉब्लेम नाही, मेटल ब्लॉक इज इंटॅक्ट. इन केस मेटल ब्लॉकमध्ये काही प्रॉब्लेम आहे, डिफेक्ट आहे, होल आहे, त्या केसमध्ये काय होणार आहे, ह्या ज्या वेव्स आहे, पार्ट ऑफ दिस अल्ट्रासॉनिक वेव्स, ते काय होणार, ते पास होणार नाही, त्या परत रिफ्लेक्ट होऊन मागे येते. ह्या केसमध्ये आपण सांगू शकतो की ह्या केसमध्ये जो मेटल ब्लॉक आहे त्याच्यामध्ये काहीतरी डिफेक्ट आहे. तर अशा पद्धतीने इंडस्ट्रीमध्ये याचा यूज केला जातो. त्यानंतर मेडिकल फील्डमध्ये अल्ट्रासाऊंडचा यूज सोनोग्राफीमध्ये केला जातो. सोनोग्राफी सुद्धा आपण डिटेलमध्ये बघणार. सोनोग्राफी एक्झॅक्टली काय प्रोसिजर असेल त्याच्यामध्ये अल्ट्रासाऊंड वेव्हचा यूज कसा केला जातो. कार्डिओलॉजी कार्डिओलॉजी म्हणजे काय, रिलेटेड टू हार्ट. कार्डियाक आपण बोलतो ना, रिलेटेड टू हार्ट. तर मग हार्टबीटचं स्टडी करायचं असेल किंवा बाकी काही अनालिसिस करायचं असेल तर मेडिकल फील्डमध्ये कार्डिओलॉजीसाठी सुद्धा अल्ट्रासाऊंडचा यूज केला जातो. देन किडनी स्टोन ट्रीट करण्यासाठी सुद्धा अल्ट्रासाऊंडचा यूज केला जातो. अल्ट्रासाऊंडचा यूज करून किडनी स्टोन जो असतो त्याला स्मॉल पार्टिकल्समध्ये किंवा स्मॉल पीसेसमध्ये ब्रेक केलं जातं आणि त्यानंतर हे जे स्टोन्स आहे हे पास अवे होतात. इंडस्ट्रीमध्ये सुद्धा काही क्लिनिंगसाठी सुद्धा अल्ट्रासाऊंडचा यूज केला जातो. असे बरेचसे ॲप्लिकेशन्स आहे अल्ट्रासाऊंडचे. तर यामधले आपण 2 ॲप्लिकेशन डिटेलमध्ये बघणार आहोत. एक आहे सोनार अँड सेकंड वन इज सोनोग्राफी. अल्ट्रासाऊंड वेव्हचं फर्स्ट ॲप्लिकेशन आहे सोनार सिस्टीम. सोनार सिस्टीम काय असते, ती कशी वर्क होते, त्याचे ॲप्लिकेशन काय ते आपल्याला बघायचं आहे. सो सोनार हे ॲक्च्युली शॉर्ट फॉर्म आहे साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग या वर्डचं. साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग त्याचा शॉर्ट फॉर्म आहे सोनार, त्याला आपण बोलतो सोनार सिस्टीम. तर बेसिकली सोनार सिस्टीममध्ये काय करतात, सोनार सिस्टीम यूज होते सीमध्ये मोस्ट ऑफ द टाइम. तर यामध्ये काय करतात, लेट्स से एक शिप आहे, ठीक आहे, या शिपवरती एक ट्रान्समीटर आणि एक रिसिव्हर फिक्स केलेलं असतं. ठीक आहे, हे जे ट्रान्समीटर आहे किंवा हा जो रिसिव्हर आहे दिस इज पार्ट ऑफ सोनार सिस्टीम. सो वन ट्रान्समीटर अँड वन रिसिव्हर इज फिटेड ऑन टू अ शिप. एका शिपवरती हे ट्रान्समीटर रिसिव्हर फिट केलेले असतात. लेट से आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जे हे सी वॉटर असणार आहे इथे सगळं असं, आपल्याला काय करायचंय की ह्या सीची आपल्याला डेप्थ फाइंड करायची, किती खोली आहे ते फाइंड करायचे. त्यामुळे इथे असणार आहे त्याचा तळ, याला आपण बोलूया सी बेड. तर आपल्याला बघायचं आहे की या समुद्राची खोली किती आहे ते आपल्याला इथे चेक करायचं ह्या लोकेशनसाठी, म्हणून इथे एक सी बेड दाखवलेला आहे. तर बेसिकली यामध्ये काय होतं, एक ट्रान्समीटर एक रिसिव्हर आहे. व्हॉट इज फंक्शन ऑफ ट्रान्समीटर, ट्रान्समीटरचं फंक्शन असतो, दिस इज ट्रान्समीटर, दिस इज रिसिव्हर. ट्रान्समीटरचं फंक्शन काय असतो, टू जनरेट अँड टू ट्रान्समिट दी सिग्नल अल्ट्रासाऊंड वेव्ह. ट्रान्समीटरचं फंक्शन टू जनरेट
अँड ट्रान्समिट दी सिग्नल. ट्रान्समीटर नाव आहे ना, ट्रान्समीटर म्हणजे तो सिग्नल जनरेट करेल आणि तो ट्रान्समिट करणार. रिसिव्हरचं फंक्शन काय असणार आहे? टू रिसिव्ह दी सिग्नल. टू रिसिव्ह दी सिग्नल. तर आता यामध्ये काय होतं, ट्रान्समीटर आहे, ट्रान्समीटर विल जनरेट अँड ट्रान्समिट द सिग्नल. लेट्स से असा सिग्नल जनरेट झाला, ही ट्रान्समिटेड ही पल्स आहे, अशा पद्धतीने ती मूव्ह होते इथपर्यंत आली, सी बेडपर्यंत आलेली, सी बेडपर्यंत आदळणार आहे. त्यानंतर ही जी ट्रान्समिटर पल्स आहे इथे सी बेडहून आता होणार आहे रिफ्लेक्ट होऊन ती येणार आहे अशी वरती, आणि ही जी रिफ्लेक्टेड वेव्ह आहे इज डिटेक्टेड बाय दिस रिसिव्हर. ट्रान्समीटरने जी वेव्ह प्रोड्यूस केली आहे याला आपण बोलूया ट्रान्समिटेड पल्स, आणि याला आपण बोलूया रिफ्लेक्टेड पल्स. ही वेव्ह इथे येणार, इथे रिफ्लेक्ट होणार, रिफ्लेक्ट होऊन ती वरती येणार, रिसिव्हर डिटेक्ट करणार, त्यानंतर रिसिव्हर जो आहे याच्यामध्ये त्याच्या सिग्नल, तो जो सिग्नल त्या सिग्नलची प्रोसेसिंग करणार, आणि त्याच्यावरून त्याला काय इंटरप्रिटेशन करायचं आहे, काय अर्थ लावायचा आहे, काय समजून घ्यायचं आहे, ते सगळे ह्या रिसिव्हरमध्ये होणार आहे. आता यामध्ये जर तुम्ही बघितलं बघा, आपल्याला काय फाइंड करायचं आहे, आपल्याला ही डेप्थ फाइंड करायची. डेप्थ म्हणजे काय असणार आहे? लेंथ असणार आहे. लेंथ आहे म्हणजे काय? डिस्टन्स असणार आहे. आपल्याला एचची व्हॅल्यू फाइंड करायची, डिस्टन्स फाइंड करायचं आहे. त्यानंतर ही जी वेव्ह आहे, साऊंड वेव्ह, ही पाण्यामधून पास होते. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक मीडियमसाठी एक स्टँडर्ड वेलॉसिटी असणार आहे. आपल्याला वेलॉसिटी ऑफ साऊंड इन वॉटर माहिती असणार आहे, वेलॉसिटी ऑफ साऊंड सुद्धा आपल्याला माहिती आहे. त्यानंतर ज्या आपल्याला डिस्टन्स फाइंड करायचं आहे, वेलॉसिटी ऑफ साऊंड आपल्याला माहिती आहे. त्यानंतर ज्या क्षणी हा सिग्नल पास केला, हा सिग्नल इथे आला, रिफ्लेक्ट झाला, त्यानंतर रिसिव्हरला गेला, हा जो टोटल टाइम पिरियड आहे, हा टोटल टाइम पिरियड नोट केला जातो. ठीक आहे, म्हणजे काय, आपल्याकडे टाइमची सुद्धा व्हॅल्यू आहे, वेलॉसिटी आहे, टाइमची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचं आहे. डिस्टन्स फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे की वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, डिस्टन्स इज इक्वल टू वेलॉसिटी इंटू टाइम. यामध्ये वेलॉसिटी इन वॉटर आपल्याला माहिती आहे, टाइम किती लागला त्या सिग्नलला खाली जाऊन वर यायला, तो टाइम सुद्धा माहिती आहे. त्याचा यूज करून आपण डिस्टन्स इझिली फाइंड आउट करू शकतो. तर अशा पद्धतीने सीची जी डेप्थ आहे ती डेप्थ आपण सोनार सिस्टमचा यूज करून फाइंड आउट करू शकतो. जसे एखादा सी ॲनिमल आहे, आता हा सी ॲनिमल कुठे आहे, एक्झॅक्टली काय आहे ते फाइंड करण्यासाठी लेट्स सी इथे कुठे सी ॲनिमल आहे, त्या केसमध्ये सुद्धा असंच होणार की ट्रान्समीटरनी सिग्नल पास केला, सिग्नल पास केल्यानंतर तो या सी ॲनिमलवर येणार, तिथून तो रिफ्लेक्ट होणार, रिसिव्हरला मिळणार. त्यानंतर रिसिव्हर जो आहे तिथे सिग्नल प्रोसेसिंग होणार, तो त्याचं इंटरप्रिटेशन करणार. ॲट द सेम टाइम आपल्याला हा ट्रान्समीटर टू दी सी ॲनिमल टू रिसिव्हर, हा जो टाइम पिरियड आहे सिग्नलचा तो माहिती असणार आहे. वेलॉसिटी ऑफ साऊंड अँड वॉटर सुद्धा माहिती आहे, त्याचा यूज करून आपण हा ॲनिमल किती डिस्टन्सवरती आहे ते इझिली फाइंड आउट करू शकतो. आता यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात घ्या, लेट्स से ह्या केसमध्ये ज्यावेळेस आपण सीची डेप्थ फाइंड करत होतो, त्या केसमध्ये लेट्स से सिग्नल इथून पास झाला, इथे आला, इथून इथे गेला, तर हा जो टोटल टाइम आहे, लेट्स से हा टोटल टाइम आहे 20 सेकंडचा. टोटल टाइम किती? 20 सेकंडचा. आणि आपल्याला फाइंड आउट करायची आहे वेलॉसिटी, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डिस्टन्स, डेप्थ फाइंड करायची. सो डिस्टन्स इज इक्वल टू वेलॉसिटी इंटू टाइम. वेलॉसिटीची स्टँडर्ड व्हॅल्यू असणार आहे टाइम जर हा टाइम आपण 20 सेकंड नाही घेणार, टाइम आपण 20 सेकंड नाही घेणार. का 20 सेकंड नाही घेणार? कारण 20 सेकंड टाइम कोणता आहे? सिग्नल ट्रान्समीटर पासून इथे आला, इथून इथे गेला, म्हणजे सिग्नल इथून इथे ट्रॅव्हल केला, इथून इथे ट्रॅव्हल, हा टोटल टाइम 20 सेकंड आहे. आपल्याला डेप्थ फाइंड करायची आहे, डेप्थ फाइंड करायची म्हणजे सिग्नल इथपासून ह्या सी बेडपर्यंत पोहोचण्यासाठी किती टाइम लागेल तो टाइम कन्सिडर करावा लागणार आहे. हा टाइम असणार आहे 20 सेकंडचे हाफ, म्हणजे काय, इथून इथपर्यंत 10 सेकंड लागले होते, इथून इथपर्यंत 10 सेकंड लागलेले आहे. त्यामुळे ज्यावेळेस असं की आपल्याला डेप्थ वगैरे फाइंड करायचे न्यूमरिकल्स असतात, त्या केसमध्ये आपल्याला हा जो टाइम जर टोटल टाइम दिलेला असेल की सिग्नल ट्रान्समीटर पासून निघून रिसिव्हरने डिटेक्ट केलेला, तो जो टोटल टाइम पिरियड दिलेला असेल त्या केसमध्ये टाइम आपल्याला नेहमी हाफ करायचा आहे. जसं इथे 20 सेकंड टोटल टाइम होता, त्यामुळे आपल्याला डेप्थ फाइंड करायची, त्यामुळे सिग्नलने इथून इथपर्यंत ट्रॅव्हल करण्यासाठी किती टाइम घेतला तेवढाच टाइम आपल्याला लागणार आहे. त्यामुळे तो टाइम असणार आहे 20 सेकंडचा हाफ, दॅट इज 10 सेकंड. समजलं व्हॉट इज सोनार सिस्टम? सिंपल आहे, साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग सिस्टम. त्यामध्ये काय होतं, देअर इज वन ट्रान्समीटर अँड रिसिव्हर. Transmitter and receiver, they are fitted onto a ship. Transmitter generates and transmits the signal. This signal will reach the sea bottom or sea bed. From there it will get reflected and it will be received by the receiver. Receiver ज्यावेळेस signal receive करेल, that times this receiver will process the signal and do its interpretation. At the same time, transmitter to receiver हा जो total time period असणार आहे सिग्नलनी घेतलेला, तो टाइम पिरियड आपल्याला माहिती असणार, तो टाइम आपल्याला माहिती असणार आहे. वेलॉसिटी ऑफ साऊंड इज ऑल्सो नोन. युजिंग दॅट वी कॅन फाइंड आउट डिस्टन्स. डिस्टन्स इज इक्वल टू वेलॉसिटी इंटू टाइम. दिस डिस्टन्स इज नथिंग बट डेप्थ ऑफ द सी बेड. तर अशा पद्धतीने सोनार सिस्टमचा यूज करून डिस्टन्स फाइंड आउट केला जातं. तर याचे ॲप्लिकेशन दिलेले आहे.
फर्स्ट एक्झाम्पल, डायरेक्शन, डिस्टन्स अँड स्पीड ऑफ अंडर वॉटर ऑब्जेक्ट अँड ॲनिमल. एखादा सी ॲनिमल आपण कन्सिडर केला, मग हा सी ॲनिमल कोणत्या डायरेक्शनने मूव्ह होतोय, त्याचं लोकेशन कोणतं आहे, तो किती डिस्टन्सवरती आहे, किती स्पीडने मूव्ह होतं, किंवा एखादा अंडर वॉटर ऑब्जेक्ट म्हणजे एखादा बुडालेलं शिप आहे, मग त्याचं लोकेशन कुठे आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण सोनार सिस्टम्स यूज करून डिसाईड करू शकतो. देन सेकंड, डेप्थ ऑफ सी. आपण ऑलरेडी बघितलं हेच एक्झाम्पल की समुद्राची खोली किती आहे त्या पर्टिक्युलर एरियासाठी, त्या पर्टिक्युलर पॉईंटसाठी ती व्हॅल्यू आपण इझिली फाइंड करू शकतो. नेक्स्ट, सर्च अंडर वॉटर, हिल्स, व्हॅली, सबमरीन्स, लॉस्ट ऑब्जेक्ट लाईक संकन शिप. तर अगेन याच पद्धतीने जर पाण्यामध्ये काही असे छोटे हिल्स असतात, अंडर वॉटर हिल्स असतात किंवा व्हॅली असतात, ते कुठे आहे, काय आहे ते डिटेक्ट करण्यासाठी. त्यानंतर सबमरीन, शत्रूचे जे सबमरीन जर पाण्यामध्ये असतील, मग हे सबमरीन कुठे आहे, कोणत्या डायरेक्शनने मूव्ह होत आहे, कोणत्या स्पीडने मूव्ह होत आहे, ही सगळी माहिती जी आहे ते आपल्या सोनार सिस्टम यूज करून मिळते. देन अगेन लॉस्ट ऑब्जेक्ट लाईक सनकन शिप. एखादं बुडालेलं शिप आहे, मग हे शिप कुठे बुडालेलं आहे, कोणत्या एरियामध्ये बुडालेलं आहे, किंवा किती अंतरावरती, या सगळ्या गोष्टी आपण सोनार सिस्टमचे यूज करून फाइंड आउट करू शकतो. समजलं सोनार सिस्टम म्हणजे काय असतं. फक्त यामध्ये ज्यावेळेस एक्झाममध्ये क्वेश्चन आहे त्यावेळेस एवढं लक्षात ठेवा की एक डोळ्यासमोर असं इमॅजिन करा, एक ट्रान्समीटर, रिसिव्हर सिम्पल आहे. ट्रान्समीटरपासून सिग्नल प्रोड्यूस होतो आणि तो खाली सेंड केला जातो, ट्रान्समिट होतो. इथे रिफ्लेक्ट होणार जे काही ऑब्जेक्ट असेल, इथे सी बेड होता, एखादा सी ॲनिमल असेल तर त्या सी ॲनिमलच्या बॉडीवरून ते रिफ्लेक्ट होणार आहे, रिफ्लेक्ट होऊन रिसिव्हरला मिळतो आणि त्यानंतर सिग्नल प्रोसेसिंग होतं. जर आपण डिस्टन्स फाइंड करत असो किंवा डेप्थ फाइंड करत असो तर डिस्टन्स इज इक्वल टू वेलोसिटी इंटू टाइम. वेलोसिटीची व्हॅल्यू स्टँडर्ड आहे, टाइम इथे नोट डाऊन केलेला आहे, त्यावरून आपण डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स इझिली फाइंड करू शकतो. अल्ट्रासाऊंड वेव्हचं मेडिकल फील्डमध्ये बऱ्याच ठिकाणी ॲप्लिकेशन असतं. त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे सोनोग्राफी. सोनोग्राफी आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे. एखादा पेशंट असतो तर डॉक्टर त्याला सोनोग्राफी करा असं रिकमेंड करतो. तर सोनोग्राफी म्हणजे काय, त्यामध्ये अल्ट्रासाऊंड वेव्हचा यूज कसा केला जातो, त्या सगळ्या गोष्टी आपण इथे डिस्कस करणार. तर सगळ्यात आधी सोनोग्राफीचं ॲप्लिकेशन आहे काय आहे, किंवा सोनोग्राफी कुठे युजफुल आहे ते आपण बघूया. तर फर्स्ट एक्झाम्पल आहे टू फाइंड इमेज ऑफ इंटरनल ऑर्गन्स ऑफ दी बॉडी. आपल्या शरीरामध्ये इंटरनल ऑर्गन्स असतात. इंटरनल ऑर्गन म्हणजे कोणते ऑर्गन की जे आपल्या डोळ्याने दिसत नाही. लेट्स से लिव्हर, किडनी, हे जे इंटरनल ऑर्गन असतात. आता हे जे ऑर्गन असतात, सपोज या ऑर्गनमध्ये काही पेन असेल, स्वेलिंग असेल, काही इन्फेक्शन असेल, मग त्या केसमध्ये सोनोग्राफीचा यूज करून हे जे इंटरनल ऑर्गन आहे याची इमेज फाइंड केली जाते. इमेज फाइंड करून त्याचं ॲनालिसिस केलं जातं की एक्झॅक्टली काय इश्यू आहे, काय प्रॉब्लेम आहे. सो त्यासाठी सोनोग्राफीचा यूज होतो. अनदर एक्झाम्पल, कंडिशन ऑफ हार्ट, स्टेट ऑफ हार्ट आफ्टर हार्ट अटॅक. अगेन इंटरनल ऑर्गन हार्टसुद्धा आपल्याला उघड्या डोळ्याने दिसत नाही. मग हार्टशी रिलेटेड काही इश्यू असेल तर मग कंडिशन ऑफ हार्ट काय आहे, हार्टची कंडिशन काय आहे, किंवा एखाद्या व्यक्तीला ज्यावेळेस हार्ट अटॅक येतो, हार्ट अटॅक आल्यानंतर त्या हार्टची स्टेटस काय आहे, स्टेट काय, त्या सगळ्या गोष्टी आपण सोनोग्राफीचा यूज करून चेक करू शकतो. अनदर एक्झाम्पल, ग्रोथ ऑफ फिटस इनसाइड वूम्ब ऑफ प्रेग्नंट वुमन. ज्यावेळेस बाळ आईच्या पोटात असतं, प्रेग्नंट वुमन जी असते तिच्या पोटात जे बाळ असतं त्या बाळाची डेव्हलपमेंट कशी होते, मंथली डेव्हलपमेंट कशी होते, किंवा त्याचे जे डिफरंट ऑर्गन्स आहेत त्याची डेव्हलपमेंट कशी होते, त्यामध्ये ग्रोथमध्ये काही प्रॉब्लेम तर नाही ना, काही चॅलेंजेस तर नाही ना, ह्या सगळ्या गोष्टी सोनोग्राफीचा यूज करून डिसाईड केल्या जाते, किंवा सोनोग्राफी या सगळ्या केसेसमध्ये युजफुल असते. असे बरेचसे एक्झाम्पल आहे सोनोग्राफीचे. फाईन. आता सोनोग्राफी जी आहे, सोनोग्राफी म्हणजे एक्झॅक्टली काय होतं, अल्ट्रासाऊंड वेव्ह त्यामध्ये कसं यूज केलं जातं ते आपण बघूया. बेसिकली यामध्ये 3 गोष्टींचा यूज केला जातो. त्या 3 गोष्टी कोणत्या आहे, फर्स्ट आहे प्रोब, नेक्स्ट इज जेल, आणि थर्ड आहे कम्प्युटर किंवा आपण त्याला बोलू शकतो प्रोसेसर. ओके. आता हे काय, याचं फंक्शन काय ते आपण समजून घेऊ. प्रोब आणि जेल. प्रोब म्हणजे तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये बघू शकता, टेक्स्टबुकमध्ये प्रोबचा फोटोसुद्धा दिलेला आहे. प्रोब म्हणजे असं एक छोटंसं एक मशीनसारखा काही पार्ट असतो, अशा टाईपमध्ये छोटासा मशीनचा पार्ट असतो, दॅट इज कॉल्ड ॲज प्रोब. टेक्स्टबुकमध्ये तुम्ही फोटो बघू शकता. जेल म्हणजे काय, जेल एक लिक्विड, स्टिकी लिक्विड असतं. जेल इज अ स्टिकी लिक्विड. तर प्रोब आणि जेलचा यूज करून सोनोग्राफी केली जाते. ती कशी केली जाते, प्रोब बेसिकली प्रोबचं फंक्शन काय असतं, प्रोब काय करतो, अल्ट्रासाऊंड वेव्ह जनरेट करतो आणि ट्रान्समिट करतो. ठीक आहे, अल्ट्रासाऊंड जनरेशन अँड ट्रान्समिशन. जेलचं फंक्शन काय असतो, हे जे जेल आहे, जेल हा प्रोब आणि जो इंटरनल बॉडी ऑर्गन असणार आहे की ज्याची सोनोग्राफी करायची आहे त्याच्यामध्ये प्रॉपर कॉन्टॅक्ट क्रिएट करतो. ओके, इंटरनल बॉडी ऑर्गन याच्यामध्ये प्रॉपर कॉन्टॅक्ट डेव्हलप करण्याचं काम करतो जेल. ओके. आता प्रोब आणि जेलचं यूज करून सोनोग्राफी कशी केली जाते, तर बेसिकली एखादा इंटरनल ऑर्गन असेल, लेट्स से लिव्हर आहे, लिव्हरची सोनोग्राफी करायची आहे, मग त्या केसमध्ये काय करतात, बॉडीचा जो तो पोर्शन असणार आहे, एक्सटर्नली स्किनवरती हे जेल अप्लाय केलं जातं. ठीक आहे, एक्सटर्नली स्किनवरती जेल अप्लाय केलं जातं. त्यानंतर त्या पोर्शनवरती प्रोब मूव्ह केला जातो. प्रोबचं फंक्शन काय असतं, प्रोबमधून साऊंड वेव्ह जनरेट होणार, अल्ट्रासाऊंड वेव्ह जनरेट होणार आहे,
आता हे जे अल्ट्रासाऊंड वेव्ह आहे विथ द हेल्प ऑफ जेल ते बॉडीमध्ये जाणार आहे इंटरनली. ओके, त्यानंतर लेट्स से लिव्हरची आपल्याला सोनोग्राफी करायची आहे. साऊंड वेव्ह जनरेट झाले आहे प्रोबमधून, ते इंटरनली बॉडीमध्ये गेले, लिव्हरपर्यंत पोहोचणार. लिव्हरपासून हे साऊंड वेव्ह रिफ्लेक्ट होणार. रिफ्लेक्ट होऊन हा जो सिग्नल आहे किंवा हे जे साऊंड वेव्ह हे परत प्रोबकडे येणार. त्यानंतर हा जो प्रोब आहे हा प्रोब अगेन प्रोब विल वर्क ॲज रिसिव्हर नाव. हा जो प्रोब आहे हा आता रिसिव्हर म्हणून ॲक्ट करणार आहे किंवा हे जे रिफ्लेक्ट झालेलं साऊंड सिग्नल आहे तो रिसिव्ह करेल. त्यानंतर ह्या प्रोबला कनेक्ट केलेलं असतं कम्प्युटर. कम्प्युटरमध्ये हा जो सिग्नल आहे हा सिग्नल प्रोसेसिंगसाठी जातो. प्रोसेसिंग झाल्यानंतर ते जे पार्ट होतं बॉडी पार्ट, आपल्या केसमध्ये लिव्हर, तर त्याची जी इंटरनल इमेज आहे किंवा त्या बॉडी पार्टची जी इमेज आहे ती इमेज ह्या कम्प्युटर किंवा प्रोसेसरमध्ये बनणार आहे. प्रोसेसिंग होऊन हा सिग्नल प्रोसेस होऊन ती इमेज क्रिएट होणार आहे. त्यानंतर त्याचा यूज करून त्या बॉडी पार्टचं ॲनालिसिस केलं जातो. सो दिस इज हाऊ सोनोग्राफी हॅपन्स. समजलं काय? सिम्पल आहे. प्रोब, जेल आणि कम्प्युटर. प्रोबचा यूज काय असतो? प्रोबचा यूज असतो अल्ट्रासाऊंड वेव्ह जनरेट करायचे, ट्रान्समिट करायचे. त्यानंतर ज्यावेळेस त्या बॉडी पार्टवरनं ते अल्ट्रासाऊंड वेव्ह रिफ्लेक्ट होणार आहे. रिफ्लेक्ट झाल्यानंतर ते साऊंड वेव्ह अगेन रिसिव्ह करायचे आणि त्यानंतर रिसिव्ह करून हा जो प्रोब आहे हा प्रोब कम्प्युटर किंवा प्रोसेसरला कनेक्टेड असतो. तो सिग्नल इथे ट्रान्समिट होतो. कम्प्युटर किंवा प्रोसेसर काय करतात? सिग्नल प्रोसेस करतो आणि त्यानंतर इंटरनल ऑर्गन जो आहे त्याची इमेज ती डेव्हलप करतो. जेलचा यूज काय असतो? जेलचा यूज एवढाच असतो की जो प्रोब आहे, प्रोब आणि जो बॉडी पार्ट असतो त्याच्यामध्ये प्रॉपर कॉन्टॅक्ट क्रिएट करणं हा जेलचा रोल असतो. क्लिअर? सोनोग्राफी कशी केली जाते? तर सिम्पली आपण जस्ट सिक्वेन्सने बघूया कशी ही प्रोसेस होते. बघा, प्रोब आहे. ओके, प्रोब काय करतं? प्रोब अल्ट्रासाऊंड वेव्ह जनरेट करतं. अल्ट्रासाऊंड जनरेट अँड ट्रान्समिट होतं. ओके, आता हा जो सिग्नल आहे हा जेलमधून पास होतो कुठे? इंटरनल बॉडी पार्टकडे. बॉडी ऑर्गन बोलूया आपण. प्रोब अल्ट्रासाऊंड वेव्ह ट्रान्समिट करतो जेल थ्रू, तो इंटरनल बॉडी ऑर्गनकडे पास होतो. इंटरनल बॉडी ऑर्गनमधनं काय होतं? तो साऊंड अगेन रिफ्लेक्ट होतो. रिफ्लेक्ट झाल्यानंतर तो कुठे कलेक्ट केला जातो? अगेन प्रोबमध्ये कलेक्ट केला जातो. बिकॉज प्रोब जो आहे प्रोब रिसिव्हर म्हणून ॲक्ट होतो. त्यानंतर प्रोब कनेक्टेड असतो एका प्रोसेसर किंवा कम्प्युटरला. प्रोबमधला सिग्नल कम्प्युटरमध्ये जातो, तिथे प्रोसेस होतो आणि त्यानंतर आपल्याला इथे मिळते इमेज ऑफ इंटरनल बॉडी ऑर्गन. मग त्या इमेजचं ॲनालिसिस करून काय प्रॉब्लेम आहे किंवा काय इश्यू आहे तो इश्यू इथे चेक केला जातो. अशा पद्धतीने सोनोग्राफीमध्ये अल्ट्रासाऊंड वेव्हचा यूज केला जातो. आता यामध्ये जो तुम्ही बघितलं, यामध्ये काय होतं? बेसिकली सोनोग्राफीमध्ये काय होते की ज्या बॉडी पार्टची आपल्याला सोनोग्राफी करायची आहे त्याच्या तो जो पोर्शन असणार त्याच्या स्किनवरती जेल अप्लाय केला जातो आणि फक्त प्रोब तिथे मूव्ह केली जाते. करेक्ट? यामध्ये कुठल्याही प्रकारचा पेन नाही आहे. दिस इज पेनलेस प्रोसिजर. त्यामुळे मेडिकल फील्डमध्ये सोनोग्राफीची डिमांड डे बाय डे इन्क्रीज होत आहे. तर हे होतं अबाउट सोनोग्राफी. आपण अल्ट्रासाऊंड वेव्हचे 2 ॲप्लिकेशन डिटेलमध्ये बघितलं. फर्स्ट होतं सोनोग्राफी, सेकंड होतं सोनार सिस्टीम. दोन्ही केसमध्ये अल्ट्रासाऊंड वेव्ह यूज केलेला आहे ॲज वेल एज साऊंड रिफ्लेक्ट होतो. या प्रॉपर्टीचा यूज इथे केला गेलेला आहे.